सोलापूर शहरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विजापूर रोडवरील श्री जागृत नागनाथ देवस्थान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पवित्र श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून श्रावणातील महत्त्वाचा सण असलेल्या नागपंचमीची महिला भगिनींसह भाविकांना उत्सुकता असते। यंदा 17 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला। श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग जुळून आल्याने महिला भगिनी व भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नागपंचमी निमित्त विजापूर रोडवरील जागृत नागनाथ मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। रुद्राभिषेक, तांदूळ पूजा, सहस्र बिल्वार्चन यासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडले। वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ आणि वेदमूर्ती वीरेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केले। धार्मिक विधीनंतर जागृत नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी चेअरमन तथा माजी आमदार शिवशरण पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, विजयकुमार रामपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री नागनाथांची महाआरती करण्यात आली। यावेळी मंदिर ट्रस्टचे चेअरमन शिवशरण अण्णा बिराजदार पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक राजशेखर पाटील, डॉक्टर अनिल सरजे, माजी नगरसेविका अनिता बुक्कानुरे, विश्वस्त शिवराया बुक्कानुरे, विजयकुमार रामपुरे, बाबूराव संगेपांग, श्याम धुरी, अशोक भांजे, तुकाराम मळेवाडी, राजू बिराजदार, गंगाधर पाटील, रेवणसिद्ध कुसकल, नागनाथ बनकर, उमेश बुक्कानुरे, नरसिंग स्वामी, लक्ष्मीकांत पुजारी, बसवराज नलवार, विश्वनाथ आवटे, वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ स्वामी आणि वेदमूर्ती वीरेश हिरेमठ स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील आणि अशोक भांजे यांनी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। जागृत नागनाथ देवस्थानची महती सांगत सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी श्री नागनाथांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली। गेल्या 41 वर्षापासून इथं साक्षात नागनाथांनी सत्रशी झालेले स्थळ आहे आणि जागृत सुद्धा आहे। कोणाला विवाह झाला नाही, त्यांची विवाह इथं नागनाथ चरणी प्रार्थना केल्यावर झालेलं आहे। कोणाला मुलं झालं नाही, त्यांनी सुद्धा मला सांगितले, महाराज मी इथं आल्यापासून मला पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून। आणि मी कमीत 30-35 वर्ष झालं मी इथं सेवा करत आहे। हजारो भक्तांची श्रद्धास्थान बनलेलं आहे, हजारो भक्तांची इच्छा पूर्ण झालेली। एक मला वाटतं 35 ते 40 वर्ष या ठिकाणी झालं। 41 वर्ष मलाही माहिती नाही, पण कसं 41 वर्षाला हे बी कळालं नाही। हे भक्ताच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा मंदिर उभा आहे आणि मला जबाबदारी दिली म्हणून मी नाममात्र आहे, पण सगळा देवाच्या आशीर्वादामुळे आम्ही तुम्ही सगळं आहोत। आता नगरसेवकांनी सांगितलं, उपमहापौर सांगितलं, आता आमदार सांगतात, पण ते कधी होणार? लवकर व्हा भाई। मी नागनाथ चरणी प्रार्थना करतो। हा देव सगळ्यांचा, कुठल्या पक्षाचा नाही किंवा अन्नाचा घरचा नाही। ज्या ज्याने प्रामाणिक भक्तांनी जागृत मागणी केली, जे मागितले ते मिळालं। रेवण सिद्धेश्वर हे सोलापूरचं वैभव आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा जन्म सोलापुरात होणार हे पहिल्यांदा आम्हाला रेवण सिद्धेश्वरांनी सांगितलं।
हे रेवण सिद्धेश्वर म्हणजे ज्या वेळेला इथं सोलापुरात ते आले त्यावेळेला ही एक पवित्र भूमी आहे, इथपर्यंत ते पालखीत आले. पण इथून पुढे मात्र ते पालखीत बसले नाहीत. हजारो शिष्य होते त्यांच्या बरोबर, पण ते पालखीतनं खाली उतरले आणि पादुका डोक्यावर घेऊन ते चालायला लागले. सगळ्या शिष्यांनी विचारलं की आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, पण इथंच असं का घडलं? कुणी धाडस करत नव्हतं. शेवटी एका भक्तांनी धाडस करून रेवण सिद्धेश्वर महाराजांना विचारलं की आपण असं का करताय? आजपर्यंत कधीच आपण पालखीतनं उतरला नाही, आम्ही आपल्याला पालखीत घेऊन सगळीकडे फिरतोय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये एक महात्मा लवकरच जन्माला येणार आहे. असं सिद्धारामेश्वरांच्या जन्माचं पूर्वीच रेवण सिद्धेश्वरांनी या नगरीला पवित्र करण्याचं काम केलेलं आहे. श्री जागृत नागनाथ ट्रस्ट तर्फे 19 तारखेला जी आगळी वेगळी स्पर्धा त्याचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामध्ये सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. नागनाथ मंदिराच्या ज्या काम राहिलेलं आहे ते नक्की सांगा, आम्ही पूर्ण करू. आणि तुम्ही अतिशय सुंदर आणि अतिशय मनोभाव या आज पूजा आणि आरती झाली. अन्नछत्राची सुद्धा खरंच गरज आहे आणि ते आपण बघूया. प्रत्येक अमावस्या वेळेला वगैरे एक दिवस स्टार्ट करून मग नंतर आपण रेग्युलर कसं करता येईल ते सुद्धा आपण प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी आलात त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो.